वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे पीएससी म्हणजेच प्रायमरी हेल्थ केअर. आता प्रायमरी हेल्थ केअर हा सब्जेक्ट एएनएम फर्स्ट इयरचा आहे. तर त्याच्यामध्ये घेणार आहे आपण एमसीक्यू, महत्वाच्या एमसीक्यू. ठीक आहे, की जे पेपरमध्ये वारंवार विचारण्यात येतात अशा एमसीक्यू, मोस्ट आयएमपी क्वेश्चन एएनएम फर्स्ट इयरसाठी. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन घंटेला सुद्धा प्रेस करा. तर सुरू करूया व्हिडिओला. पहिली जी आपली रिकामी जागा आहे म्हणजे एमसीक्यू आहे ते, खालीलपैकी कोणते प्राथमिक आरोग्य सेवेचे पीएससी मुख्य तत्व नाही. आता याच्यामध्ये जे ऑप्शन आहे त्या म्हणजेच खालीलपैकी कोणते प्राथमिक आरोग्य केंद्रात हे मुख्य तत्व बसत नाही. ठीक आहे. तर ऑप्शन मध्ये पाहूया आपण. योग्य तंत्रज्ञान अ, लोकसभा क, न्याय वाटप आणि ड, फक्त महागड्यांचा उपचार भर देणे. फक्त महागड्या उपचारावर भर देणे. त्याच्यामध्ये कोणतं तुमच्या विचाराने कोणते याच्यात ऑप्शन बसत नाही पीएससी मध्ये, तर याचा आन्सर आहे फक्त महागड्या उपचारांवर भर देणे. हे जे तत्व आहे हे पीएससी मध्ये बसत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे उपकेंद्र म्हणजे सब सेंटर. आता सब सेंटर पातळीवर काम करणारी जी महिला आहे ती महिला आरोग्य कर्मचारी कोण असते. आता सब सेंटर मध्ये जी महिला कार्यरत कर्मचारी असते तर ती कोण असते ते आपण पाहू. ऑप्शन मध्ये एएनएम, ब आहे अंगणवाडी वर्कर, 3 मेडिकल ऑफिसर आणि हेल्थ विजिटर. त्याचा आन्सर काय असेल? उपकेंद्र म्हणजे सब सेंटर पातळीवर काम करणारी जी महिला आहे ती आरोग्य कर्मचारी एएनएम परिचारिका असते. ठीक आहे. याचा आन्सर आहे एएनएम. ते प्रायमरी हेल्थ केअरवर क्वेश्चन म्हटल्यास तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर याचा आन्सर जरी माहीत नसेल तर तुम्ही सब सेंटर मध्ये कार्यरत सर्वप्रथम कार्यरत कोण करत असते तर एएनएम परिचारिकावर पूर्ण कार्याची जबाबदारी असते. तर तुम्ही याच्यावरती एएनएम जरी डायरेक्टली आन्सर लिहू शकता तिथं, थोडं आपलं माइंड लावून. ठीक आहे. त्याच्यानंतर एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पीएससी अंतर्गत साधारणपणे किती उपकेंद्र येतात. आता एका प्राथमिक आरोग्य केंद्रात म्हणजे पीएससी अंतर्गत साधारणपणे किती उपकेंद्र येतात ते आपण पाहूया. ऑप्शन मध्ये 1 ते 2, ब 4 ते 6, क 10 ते 12 आणि ड 15 ते 20. तर एका प्राथमिक म्हणजे पीएससी प्राथमिक आरोग्य केंद्रात साधारणपणे 4 ते 6 उपकेंद्र येतात. म्हणून याचा आन्सर काय आहे? 4 ते 6 ब. त्याच्यानंतर आहे 4 राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार जन्मानंतर ताबडतोब कोणती लस दिली जाते. आता राष्ट्रीय वेळापत्रकानुसार जन्माबरोबरच कोणती वॅक्सिन दिली जाते. ऑप्शन मध्ये आहे पेंटा, डीपीटी, बीसीजी, ओपीव्ही म्हणजे 0 डोस आणि हेपॅटायटिस बी. तर राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार जन्मानंतर ताबडतोब ही लस देतात. कोणती तर बीसीजी, ओपीव्ही, 0 डोस आणि हेपॅटायटिस बी. तेवढ्या वॅक्सिन जन्मानंतर लागतात. त्याच्यानंतर नंबर 5 आशा ॲक्रिडेट सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटी स्वयंसेविका साधारणपणे किती लोकसंख्येमागे नियुक्त केली जाते. आता जी आशा आहे ही आशा किती लोकसंख्येमागे कार्यरत असते म्हणजे किती लोकसंख्येमागे ती नियुक्त केली जाते. ऑप्शन मध्ये आहे अ 500 लोकसंख्या, ब 1000 लोकसंख्या आणि क 5000 लोकसंख्या, तर लास्ट आहे ड 10,000 लोकसंख्या. तर एक जी आशा आहे स्वयंसेविका ही साधारणपणे 1000 लोकसंख्या करिता नियुक्त केली जाते. ठीक आहे. तर हे झालं आपल्या एमसीक्यू. 5 एमसीक्यू आहेत.
जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रायमरी हेल्थ केअरवर आणखी जर MCQ लागत असतील तर कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला पूर्ण सब्जेक्टच्या नोट्स MCQ हव्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला जर जॉईन केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि याच्यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.